अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे खासगी सचिव राहिलेल्या जनार्दन बोथे यांना केंद्र सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय। त्याबद्दल आज गणतंत्र दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात जनार्दन बोथे यांचा शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या निर्वाणानंतर त्यांनी अमरावतीच्या गुरुकुंज मोजरी येथील आश्रमाची धुरा सक्षमपणे सांभाळली। तुकडोजी महाराजांनी स्थापन केलेल्या गुरुदेव सेवा मंडळाला त्यांनी दिशा दिली। शाळा आश्रमशाळा उघडून त्यांनी ज्ञानदानाचं कार्य केलं। राष्ट्रसंतांचा ग्रामविकासाचा विचार त्यांनी तळागाळात पोहोचवला। त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना केंद्रानं पद्मश्री पुरस्कार जाहीर केला। पद्मश्री पुरस्कार माझ्या नावाने जरी जाहीर केला असला तरी तो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जी संस्था निर्माण केली त्या संस्थेचे हजारो प्रचारक आहेत। ते प्रचारक आहेत, साधक आहेत। त्यांनी जे कार्य देशासाठी केलं आहे त्यांच्यासाठी मी त्यांना पुरस्कार मिळाला असं समजतो। तो एकट्याचा पुरस्कार नसून राष्ट्रसंतांच्या कार्याचा पुरस्कार आहे असं मी समजतो। मला सांगा, तुम्ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसंदर्भात जे काम करत आहात, त्यांनी जे काम सुरुवात केली होती त्या काम मी खरं म्हणजे वाशिम जिल्ह्याचा गोगरी गाव माझं 1972मध्ये 52मध्ये मी त्यांच्या संपर्कात आलो। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माझ्या गावाला आले, माझ्या घरी थांबले। आमच्या वडिलांना त्यांनी माझी मागणी केली की हा या पोराला आपण द्या। मी 4था वर्ग नुकताच झालेलो होतो। मलाही वाटत होतं की त्यांनी आलेली जी गाडी होती, जीप होती, ती लेफ्ट हँड ड्राईव्ह होती। मला नवल वाटे की या गाडी ही चालते कशी, हे चाकात काय आहे, हवा आहे की दगड आहेत की पाणी आहे की काय आहे। मला जे आश्चर्य वाटत होतं आणि त्याच्यामधून ते मला गाडीत बसण्याचाच मोह होता। मला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समजत नव्हते, मला माहीत नव्हतं। पण आमच्या वडिलांना त्यांनी मागणी केली महाराजांनी की हा मुलगा आम्हाला द्या कार्यासाठी। तेव्हा आमच्या वडिलांनी त्यांना सहज असं देऊन टाकलं, काही हरकत नाही, मला हात जोडून दिलं। आणि मग तेव्हाचा 1952पासून मग गुरुकुंजामध्ये झालो। आज 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 माझं वय जवळपास 87 आहे। आज 87 वयापर्यंत मला हे त्यांचं कार्य करता आलं। त्यांच्यासोबतही मला राहता येतं। मी सोबत राहताना मला फोटोग्राफर माझा एक छंद होता। 1955मध्ये राष्ट्रसंतांनी व्हॅगोफ्लॅक्स नावाचा कॅमेरा आणला होता जपानमधून आणि तो सतत मी हजारो फोटो त्यांचे त्यामध्ये काढले आहे। मग ते इंदिरा गांधीपासून असो, राष्ट्रपती राजेंद्र प्रसादापासून असो, सर्व राष्ट्रपती भवनापासून तर खेड्यापाड्यात अगदी जे श्रमदानापासून जे काही गावं निर्माण केली, ते आदर्श गावं अशी निर्माण केली त्या काळातली, त्या कार्यामध्ये राष्ट्रसंतांचं खूप मोठं सहाय्य होतं आणि त्यांच्या प्रचारकाच्या मार्फतच ते कार्य करू शकलो होतं। हा सर्व पुरस्कार त्यांच्या चरणी मी अर्पण करायला पहिले सांगतो आहे की त्यांच्या चरणी म्हणजे त्यांना मी एकट्याचा पुरस्कार नसून हा सगळा सेवकांचा पुरस्कार असं मी समजतो। एकच म्हणेल की संतांचं कार्य हे कुठल्या तरी महाभाग्याने मिळते आणि संतांचे विचार हे देशाच्या उन्नतीकरता असतात, देश धर्म वाढवण्याकरता असतात। तो विचार सतत या मंडळींनी करावा आणि करता करता होते असं मला माझ्या जीवनातून वाटतं। मला वाटत नव्हतं की एवढा मोठा पुरस्कार आपल्याला प्राप्त होईल म्हणून, परंतु ही संतांची कुठंतरी एक कृपा म्हणण्यापेक्षा कार्याची जी तडफडीने आपण जे कार्य केलं जन्मभर आतापर्यंत या वयापर्यंत, ती एक प्रेरणा देत असते की काम करणार। आणि ते प्रेरणा या नवीन सेवकांनी, तरुण सेवकांनी घ्यावी, कारण त्यांना नुसती नोकरी करून चालणार नाही, गुलाम होऊन चालणार नाही। तुम्ही स्वतंत्र काहीतरी करा, काही करता करता करा, पोट भरावं लागेल, हा धर्म आहे माणसाचा। आणि हे करत असताना तुम्हाला त्यांनी म्हणजे सेवकांना किंवा तरुणांना एक सांगेल की तुम्ही करत राहा, सातत्याने करत राहा आणि इमानदारीने करत राहा, तुम्हाला यश नक्की मिळेल। अख्खा आयुष्य तुम्ही महाराजांना तुमचे स्मरणीय असे जेव्हा भारताचं आणि पाकिस्तानचं युद्ध झालं त्यावेळेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे चीनच्या बॉर्डरला गेले होते आणि सैनिकांचं बल वाढवण्याकरता भजनाचे, आणि आम्ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि आमचे एक साथीदार होते मत्स्यनाथजी चव्हाण आणि आम्ही दोनच सेवक त्यांच्यासोबत होतो। आणि त्या बॉर्डरला गेल्यानंतर महाराजांनी त्यांचे एंटरटेनमेंट करण्यासाठी, त्यांना बळ देण्यासाठी, त्यांना स्फूर्ती देण्यासाठी महाराजांनी खंजीरीवर ती हजारो भजनं म्हणली, तिथे हजारो भजनं केली। त्यापैकी ते एक भजन असं होतं त्यांना स्फूर्ती देण्यासाठी की आओ चीनी वो मैदान में, देखो हिंद का हाथ, तैयार हुआ हिंद तुम्हारे साथ, देखो सिखों की ये बानी, शत्रु का उतरेगा पानी, गुरु गोविंद की फौज है उनकी ने चुकी फिर निशानी। अशा पद्धतीचे भावपूर्ण असे स्फूर्तीदायक भजनं महाराजांनी गावली आणि सैनिकांचं बळ वाढवण्यासाठी त्याने या भजनाची रचना केली।
अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका.